हॅलो फ्रेंड्स, आज आहे मराठी वर्षातील पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा. म्हणून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर फ्रेंड्स, हे बघा, माझा दादा घराला बांधण्यासाठी तोरण बनवत आहे. हे तोरण आंब्याच्या पानापासून बनवतं. आज गुढीपाडवा असल्यामुळे प्रत्येकाच्याच घरी बनवत असतं. आणि हे बघा, मी घराबाहेर रांगोळी काढत आहे. आता मी गुढीची तयारी करत आहे, म्हणजे साडीला हिऱ्या पाडून शिवत आहे, बघू शकता. हॅलो फ्रेंड्स, आता माझी आई या कलशवरती स्वास्तिक काढत आहे, कारण आपलं कोणतंही काम स्वास्तिकशिवाय अपूर्णच आहे म्हणून. तर बघा, स्वास्तिक काढत आहे माझी आई. नंतर मी उंबरठ्यावरती लक्ष्मीच्या पावलाची रांगोळी काढत आहे. बघा, ही रांगोळी मी रोज माझ्या उंबरठ्यावरती काढते. सकाळी रांगोळी काढण्याचा हा माझा नियम आहे. मी रोजच रांगोळी काढते, कुठे नाही काढणार, पण ही नेहमीच काढत असते मी. तर हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडवा सण देखील एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी नवीन कार्यांची सुरुवात करणे शुभ मानले जाते. तसेच प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवास करून माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते. तो दिवसही चैत्र शुक्ल पक्षाचा होता, म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो. आता गुढीपाडवा का साजरा केला जातो? कारण प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसाचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी 6,000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या सहाय्याने याच दिवशी शकांचा पराभव केला, अशी आख्यायिका प्रचलित आहे. आणि असेही म्हटले जाते की गुढीपाडवा साजरा करण्यामागे राज्याभिषेकाचाही संबंध आहे. राज्याभिषेक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक केला होता, तो दिवस गुढीपाडवा होता असे म्हणतात. गुढीपाडवा हा मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी नवीन वर्षाची सुरुवात करणारा वसंत ऋतूचा उत्सव आहे. हिंदू कॅलेंडरनुसार गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, जो वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत देतो. महाराष्ट्रीयन आणि कोकणी हिंदूंसाठी नवीन वर्षाची सुरुवात देखील करतो असा हा सण आहे गुढीपाडवा. पुनश्च एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि वसंत ऋतूच्या आगमनाच्या खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा. तर तुम्हाला कसं वाटलं हे सांगितलेलं, आणि हे तुम्हाला माहीत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर बघा, या दिवशी हे पदार्थ केले जाते. हे आहे आंब्याची चटणी बघा, आणि ही आहे तिळाची चटणी. कदाचित या दिवसांमध्येच आंबा पिकत असतो म्हणून आंब्याची चटणी केली असेल, कारण ही आधीपासून चालत आलेली परंपरा आहे. आणि ही आहे टमाटरची चटणी. 3 प्रकारच्या चटण्या बनवलेल्या आहेत जेवणासाठी, आणि घुगऱ्या पण बनवलेल्या आहेत. आता घुगऱ्या म्हणजे काय? तर बघा, 5 प्रकारच्या धान्यांना शिजवलेलं आहे, त्यालाच आम्ही घुगऱ्या असे म्हणतो. आणि इथे हे ताट आहे, 3 प्रकारच्या चटण्या ठेवलेल्या आहे, कांदा आणि घुगऱ्या. तर शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्यांना शिजवून बनवलेल्या ह्या घुगऱ्या आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.